बघा, विज्ञानावर साधारणतः कुठल्याही परीक्षेला हॅलो येतो का आवाज? हा, विज्ञानावर साधारणतः कुठल्याही परीक्षेला 4 किंवा 5 मार्कालाच प्रश्न असतात आणि बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता 4-5 मार्कासाठी किती सिलेबस स्टडी करायचा. तर खूप जास्त स्टडी करायची गरज नाहीये. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आम्ही सांगणार आहोत तेवढ्याच फक्त तुम्हाला बघायची गरज आहे. हे सगळे प्रश्न मी असे घेतलेले आहेत की जे 2000 सालापासून कुठल्या ना कुठल्या परीक्षेला आलेले आहेत. त्यामुळे एवढे क्वेश्चन जरी तुम्ही बघितले तरी मोस्ट ऑफ द तुमचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाणार आहे. बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 26 सॉरी. तर यामध्ये सांगितलेले आहे की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते हा प्रश्न या ठिकाणी सांगितलेला आहे. तर हवेमध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते असते 0.03%, म्हणजे खूप कमी प्रमाण असते. काही ठिकाणी जर तुम्ही नेटला सर्च मारलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 0.04% असं देखील तुम्हाला दिसेल. परंतु पेपरला परीक्षेला दोघे पर्याय ॲट अ टाइम देणार नाही. एक तर तुम्हाला 0.03% दिलं जाईल, अदरवाईज 0.04% दिलं जाईल. तर दोघे उत्तर त्या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आलं लक्षामध्ये? आता हवेमध्ये कोणते कोणते गॅस असतात तर मोस्ट ऑफ द हवेमध्ये सगळ्यात जास्त जे पर्सेंटेज आहे ते कोणाचं आहे, नायट्रोजनचं. नायट्रोजनला आपण कशाने डिनोट करतो, एन ने डिनोट करतोय. आलं लक्षामध्ये? नायट्रोजन हा हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो आणि त्याच्यानंतर मग अजून कोण आहे हवेमध्ये, तर आहे ऑक्सिजन. त्याच्यानंतर हवेमध्ये कोण आहे, कार्बन. त्याच्यानंतर हायड्रोजन आणि अजून भरपूर सारे गॅसेस आहे. पण मोस्ट ऑफ द जे गॅस आहेत ते आपल्याला हे आहेत नायट्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे इन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे. तर वातावरणामध्ये लेयर्स तयार केलेले, सगळ्यात खालची लेयर, त्याच्या वरची लेयर, परत त्याच्या वरची लेयर, येतं लक्षामध्ये? तर त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या लेयरला जो सगळ्यात जास्त गॅस आढळला तो आढळला तो नायट्रोजन आणि ऑक्सिजन. बिकॉज ऑफ हे जे गॅस आहे ते फार हेवी आहेत. हेवी असल्यामुळे, हे जड असल्यामुळे खाली राहतात आणि जे हलके गॅस आहेत ते कुठे असतात, वरच्या भागात असतात. सगळ्यात हलका गॅस जो आहे तो कोणता आहे, हायड्रोजन. म्हणून वातावरणाच्या सगळ्यात वरच्या लेअर मध्ये जो गॅस बघायला मिळतो तो कोणता आहे, हायड्रोजन आहे. आलं लक्षामध्ये? हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन नंतर जो 2 नंबरचा हलका गॅस जो आहे तो कोणता आहे, हेलियम आहे. येतं लक्षामध्ये? मी ज्यावेळेस परीक्षेला तुम्हाला सांगतो की सगळ्यात हलका गॅस जो आलेला आहे तो कोणता आहे, हायड्रोजन आहे. परंतु कधी कधी पर्याय म्हणजे काय असतं माहितीये, पहिला पर्याय ए नायट्रोजन, दुसरा पर्याय आहे बी ऑक्सिजन, तिसरा पर्याय सी कार्बन, चौथा पर्याय आहे डी हेलियम. आता तुम्ही म्हणतात की सरांनी सांगितलं हायड्रोजन, पण हायड्रोजन तर पर्यायामध्ये नाहीये. त्यांना पर्यायामध्ये दिलेल्या 4 गॅस मध्ये सगळ्यात हलका कोण आहे ते अपेक्षित आहे त्यांना. आता इथं पर्यायामध्ये हायड्रोजन नसल्यामुळे त्याचं तर उत्तर येऊ शकत नाही. तर मग कोणतं उत्तर असणार तुमचं, हेलियम असणार आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर दुधाची गोडी ही प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे असते. दूध थोडं गोड लागतं ना, तर ते कशामुळे लागतं की दुधामुळे काय राहतं, लॅक्टोज राहतं. लॅक्टोज एक प्रकारची शुगरच आहे, जसं ग्लुकोज आहे. ग्लुकोज पण शुगर आहे, ती पण गोड लागते पण ती शरीराला फायदेकारक असते, एनर्जी देते. तसं हे लॅक्टोज आहे. मग लॅक्टोज कशापासून तयार होतं, तर ग्लुकोज आणि गॅलेक्टोज म्हणून जे पदार्थ आहे त्यांच्या दोघांच्या मिश्रणातून काय तयार होतं, लॅक्टोज. आणि म्हणून दूध जे ते थोडं आपल्याला गोड लागतं. आलं लक्षामध्ये? आणि हा परीक्षेला भरपूर वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला की डॅश डॅशचा उपयोग केंद्रीय विखंडनासाठी. केंद्रीय विखंडनासाठी, विखंडन म्हणजे तुटणे. विखंडन म्हणजे काय, तुटणे, एकाचे 2 तुकडे होणे. केंद्रीय विखंडनासाठी व ऊर्जा निर्मितीसाठी काय वापरले जाते, तर वापरले जाते युरेनियम 235. काय वापरला तो, युरेनियम 235. हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे केंद्रीय विखंडनासाठी. आता ही प्रक्रिया थोडं मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो की ही प्रक्रिया नेमकी आहे तरी काय. बघा, जनरली काय होतं की आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी जी मिळते, जी इलेक्ट्रिसिटीचा आपण वापर करतोय, ती आपल्याला मिळते हवेपासून,
त्याच्यानंतर पाण्यापासून, त्याच्यानंतर कोळशापासून. परंतु हवा, पाणी आणि कोळसा याच्यात एवढी पॉवर नाही की जेणेकरून ती पूर्ण भारताची इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट किंवा पूर्ण जगाची इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकते. मग याच्यासाठी वापरला तो युरेनियम. युरेनियम मध्ये एक रिएक्शन घडवली जाते, त्याच्यातून ट्रिमेंडस ऑफ एनर्जी किंवा हीट जनरेट होते आणि त्याच्यापासून आपल्याला विद्युत निर्मिती तयार करता येते. मग हे नेमकं होतं कसं? तर बघा काय असतं की समजा जर दोन न्यूट्रॉन आता समजा ऍटम आहे आणि ऍटमचा एक न्यूक्लियस आहे, म्हणजे काय आहे? केंद्रक. तर केंद्रकामध्ये दोन घटक असतात, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, आणि त्याच्या अवतीभोवती जे फिरतात ते कोण असतात? इलेक्ट्रॉन असतात. आलं लक्षामध्ये? तर हे जे दोन न्यूट्रॉन, समजा हे जर दोन न्यूट्रॉन जर एकमेकांवर बंबार्ड केले म्हणजे आदळले, तर आदळल्यानंतर त्यांच्या ना ट्रिमेंडस ऑफ एनर्जी रिलीज होते आणि रिएक्शन स्टार्ट होते. मग ती रिएक्शन कशी स्टार्ट होते? समजा हे जर दोन न्यूट्रॉन एकमेकांवर जर आदळले, तर अशा सिच्युएशनला याच्यापासून परत दोन न्यूट्रॉन तयार होतात आणि याच्यापासून परत दोन न्यूट्रॉन तयार होते. दोनाचे किती आले? 4. आणि परत हे एकमेकांवर आदळतील आणि याच्यापासून दोन, याच्यापासून दोन, याच्यापासून दोन, याच्यापासून दोन, म्हणजे पहिले 2 होते, मग 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16, 16चे 32, 32चे 64, आणि ही जी रिएक्शन आहे ती स्टार्ट होऊन गेली. आलं लक्षामध्ये? या रिएक्शनला म्हटलं गेलं विखंडन. काय म्हटलं गेलं? विखंडन. इंग्रजीमध्ये याला म्हटलं तर फिजन. काय म्हटलं तर? फिजन. येतं लक्षात? आणि याच्यातून एनर्जी काय होत असते? तयार होत असते. मग हे एनर्जी तयार करण्यासाठी कोणत्या एलिमेंटचा वापर केला तो? आतापर्यंत नॅचरली जे फाइंड झालेले एलिमेंट आहे, पिरियडिक टेबल होता सगळ्यांना 8वी 9वीला पिरियडिक टेबल होता, त्याच्यात हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, मर्क्युरी हे असे सगळे एलिमेंट होते. तर याच्यामध्ये जे हेवी एलिमेंट आहे, हेवी म्हणजे जे जड एलिमेंट आहे, म्हणजे ज्यांचा ऍटॉमिक नंबर 80च्या अबोव आहे, ते हेवी एलिमेंट आहे. मग युरेनियम जो आहे ना, युरेनियमचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो 92 आहे आणि त्याचा जो मास नंबर असतो तो असतो 238, आणि याचा एक भाऊ आहे ज्याला आपण आयसोटोप म्हणतो, तर त्याचा पण ऍटॉमिक नंबर आहे 92 आणि त्याचा मास नंबर आहे 235. तर प्रश्न असा होता की ह्या केंद्रीय विखंडनामध्ये आपण नेमकं कोणाचा वापर करतो? तर केंद्रीय विखंडनामध्ये आपण युरेनियम 235 चा वापर करतो, कारण की त्याच्यातूनच आपल्याला एनर्जी मिळायला सोपं आहे. येतं लक्षामध्ये? आता मग हे जे मी फिजन आणि फ्युजन ह्या ज्या दोन प्रक्रिया सांगल्या, यांच्यात काय फरक आहे, यांच्यात नेमकं होतं काय, ते पण आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, इथं पिरियडिक टेबल मध्ये हा 92 हा त्याचा ऍटॉमिक नंबर आहे, जसं तुम्हाला रोल नंबर असतो शाळेमध्ये. म्हणजे असं कन्सिडर केलं जातं की हा पण आहे फ्युजन. फिजन म्हणजे तुकडे होणे आणि फ्युजन म्हणजे तुकड्यांपासून एकत्र येणे. आलं लक्षामध्ये? इथं बघा काय दाखवलंय, ही प्रक्रिया होती न्यूक्लिअर बॉम्ब मध्ये. हिरोशिमा आणि नागासाकीवर जो बॉम्ब टाकला होता बघा, 6 ऑगस्ट 1945 ला हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी मध्ये जो न्यूक्लिअर बॉम्ब टाकला होता, लिटल बॉय आणि फॅट बॉय अशा त्या न्यूक्लिअर बॉम्बचे नावं होती. तर त्याच्यात जी क्रिया घडली ती कोणती क्रिया घडली? फ्युजनची. आणि फ्युजन ही क्रिया कुठे घडते? तर ही क्रिया घडते सूर्यामध्ये. सूर्य माहिती ना? सूर्य हा सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे? गॅस आहे. म्हणजे सूर्यामध्ये अनेक गॅस आहे आणि सूर्य आपल्याला एनर्जी देतो, हीट देतो, म्हणजे तिथं काही ना काही रिएक्शन होत असेल. तर तिथं काय होते? दोन हायड्रोजन एकत्र येतात आणि तयार करतात हेलियम. येतं लक्षात? इथं तुकडे होण्याची क्रिया होते, इथं दोन तुकड्यातून एकत्र येण्याची क्रिया होते. याला म्हटलं जातं फिजन आणि याला म्हटलं गेलं फ्युजन. तर जर कोणी विचारलं की
फ्युजन या प्रक्रियेमधून सगळ्यात जास्त एनर्जी रिलीज होते. आलं लक्षात? आता इथं मी तुम्हाला युरेनियमचे 2 आयसोटोप दिलेले आहेत. एक युरेनियम 238 आहे आणि युरेनियम 235. तर न्यूक्लिअर विखंडनामध्ये फ्युजन प्रक्रियेमध्ये कोण वापरला तर 235 हा वापरला जातो. आलं लक्षात? कोणत्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो? तर एडिस इजिप्ती या डासामुळे डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. याची एक विशेषता काय माहितीये? या डासाला जर अंडी द्यायची असतील, पिलांना जन्म द्यायचा असेल, तर पिला जर जन्म द्यायचा असेल तर अंड्याच्या मार्फत त्यांची पिलं जन्माला येतात. तर हा डास पिलांना स्वच्छ पाण्यामध्येच देतो, म्हणजे अंडी स्वच्छ पाण्यातच देतो. आणि म्हणून पावसाळ्यात ते नगरपालिकेची गाडी फिरते की स्वच्छ पाणी साठवून ठेवू नका. कुठं भांड्यात साठलेलं पाणी, कुठं कुंडीमध्ये साठलेलं पाणी, कुठे एखादी टायरामध्ये साचलेलं पाणी, तर अशा पाण्यामध्ये हे एडिस इजिप्ती जो डास आहे तो पिलांना जन्म देतो, गढूळ पाण्यात देत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की स्वच्छ पाणी साठवून ठेवू नये. अजून गोष्ट एक अशी आहे की ह्या डासाला 2 किंवा 3 फुटाच्या वर उडता येत नाही. म्हणून हा जर तुम्हाला चावेल उभं असताना तर तुमच्या गुडघ्याच्या खाली चावू शकतो. त्याकरता असं सांगितलं जातं की फुल कपडे घालायचे, त्याच्यामुळे चावण्याचा धोका काय होतो? कमी होतो. अजून हा जो डास असतो, या डासाच्या बॉडीवर पांढरे पांढरे टिपके असतात, तर तुम्ही त्याला आयडेंटिफाय करू शकतात की हा डेंग्यूचा डास आहे. आलं लक्षामध्ये? मोबाईल आहे का कोणाकडे? आता नाही ना? लाईव्ह क्लिअर दिसते का ते चेक करून घेऊ. याच्या अगोदर जी मी पीडीएफ टाकली तुम्हाला ती लिहिली आहे का तुम्ही? आपला सेकंड पार्ट आहे, आपला पहिला पार्ट झालेला आहे. हे आवाज येतोय ना मागे व्यवस्थित? तर बघा, त्याच्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे ते कुठे आहे? पुणे. विषाणू म्हणजे व्हायरस. लक्षात, कोविड-19 झाला होता ना, तर तो पण एक प्रकारचा व्हायरसच होता, विषाणूच होता. तर इथं काय असतं माहितीये, जे मेलेले व्हायरस आहेत किंवा जे जिवंत व्हायरस आहेत त्यांच्यावर रिसर्च चालतो. जे जिवंत व्हायरस आहे त्यांना कसं मारलं जाऊ शकतं बॉडीमध्ये, कोणता डोस तयार केल्याने ते मरतील, ते सगळं रिसर्च कुठं चालतं? इथं चालतं. आता व्हायरसवर जो आहे ना तो मेडिसिन लवकर का तयार होत नाही त्याचं कारण सांगतो. व्हायरस एकमेव असा म्हणजे जो विषाणू जो आहे तो त्याची जे बॉडी स्ट्रक्चर आहे, जी मेटॉलॉजी आहे, तो आहे ना दर 20-25 दिवसांनी बदलतो. स्वतःला तो लॉन्च करत राहतो, डेव्हलप करत राहतो. आणि म्हणून कुठल्याही व्हायरसवर लवकर उपाय सापडत नाही. फॉर एक्झाम्पल कोविडवर पण लवकर उपाय का नव्हता सापडत? कारण की ज्या औषधाची निर्मिती त्याला मारण्यासाठी केलेली आहे, 20-25 दिवसानंतर, महिन्यानंतर त्याला त्या औषधाचा फरक पडत नाही. तो ऍक्सेप्ट करून घेतो त्याला, कारण की तो त्याचा स्ट्रक्चर बदलतोय, मेटॉलॉजी बदलतो तो त्याची. आणि म्हणून व्हायरसवर लवकर उपाय निघत नाही. कोणत्या डासामार्फत? हे झालं होतं ना. व्हायरस असे असतात, असे वेगळ्या स्ट्रक्चरचे असतात. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर लिंबाच्या रसामध्ये असते सायट्रिक ऍसिड. कोणतं ऍसिड असतं? सायट्रिक ऍसिड. जेवढे पण आंबट फळं आहेत, लिंबू झाला, संत्री, मोसंबी, आवळा, तर याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. येतं लक्षामध्ये? आंबट फळांमध्ये सायट्रिक ऍसिड, ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड. ज्या गोष्टी आंबवलेल्या आहेत, तुमचं ताक असू शकतं, नाही तर इडलीचं पीठ असू शकतं, इडली डोसाचं पीठ आहे ना, रात्री भिजत घालून आंबवलं जातं. तर जेवढे गोष्टी आंबवलेल्या असतात, पनीर असू शकतं, चीज असू शकतं, तर त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये काय असतं? लॅक्टिक ऍसिड असतं. मुंगीच्या चावण्यामध्ये फार्मिक ऍसिड असते. कोणतं ऍसिड? फार्मिक. मुंगीला लॅटिन भाषेमध्ये फार्मा म्हटलं जातं आणि तिच्यामध्ये जे ऍसिड आहे ते काय आहे? फार्मिक ऍसिड. आलं लक्षामध्ये?
चिंचेमध्ये असतं टार्टारिक ऍसिड, चिंच द्राक्ष मध्ये टार्टारिक ऍसिड. व्हिनेगर मध्ये ऍसिडिक ऍसिड. व्हिनेगर आहे ना खाद्यपदार्थांमध्ये इसेन्स म्हणून वापर केला जातो, त्याचा स्मेल किंवा वेगळी चव येण्यासाठी. तुम्ही पायनॅपल केक खातात, पायनॅपल सारखी चव लागते, मग त्याच्यात पायनॅपल टाकलंय का? इसेन्स टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये काय असतं? ऍसिडिक ऍसिड. सायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C6H8O7. सायट्रिक ऍसिड लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळतं, लिंबू, संत्री आणि मोसंबी. लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C3H6O3. तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ऍसिड मध्ये काय काय आहे? C, H आणि O, म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ऍसिड मध्ये आहेत, बरोबर. मग लॅक्टिक ऍसिड जे आहे शक्यतो आंबवलेल्या पदार्थांमध्ये असतं, ज्याच्यामध्ये दही, चीज, इडली पीठ असं सगळं आहे. त्याच्यानंतर फार्मिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CH2O2, किंवा त्याला आपण CSCOOH असं पण म्हणतो आपण. मुंगीच्या चावण्यामध्ये फार्मिक ऍसिड असतं. त्याच्यानंतर टार्टारिक ऍसिडचा जो फॉर्म्युला आहे C4H6O6. द्राक्ष, चिंच, लिंबूवर्गीय फळे आणि केळी याच्यामध्ये काय असतं? टार्टारिक ऍसिड असतं. आलं लक्षामध्ये? तुम्हाला माहितीये का मुंगीला डोळे नसतात, हे माहितीये का? मुंगीला डोळे नसतात, मग ती कसं तिचा मार्ग शोधते? अँटिनाच्या साह्याने. आणि ती ज्या मार्गाने जाते त्या मार्गाने एक ऍसिड सोडत चालते, त्या ऍसिडचा स्मेल घेत घेत बाकी मुंग्या त्या मार्गाला फॉलो करतात, आणि रिटर्न येताना पण त्याच मार्गाने ते येतात. फॉर एक्झाम्पल समजा तुमचे मुंग्यांची एक अशी लाईन चालते, समजा प्रयत्न करा कधी घरी, तर मुंग्यांची लाईन चालत असताना काय करा, थोडे 2 मुंग्यांमध्ये एक डिस्टन्स पडलं की तिथं पाण्याने एवढा पोर्शन पुसून टाका, एवढा पोर्शन पाण्याने काय करून टाका? पुसून टाका, म्हणजे जे ऍसिड सोडलेलं आहे ते पुसलं गेलं. आता पुढच्या मुंग्याचे मार्ग विसरून जाते. आलं का लक्षामध्ये? त्यांचे अँटिनास पण काम करणार नाही, त्यांचा मार्ग काय म्हणजे वेगळा म्हणजे. करू नका तसं, बिचारे घाबरू नका. ऍसिडिक ऍसिड जे CH3COOH, व्हिनेगर मध्ये ऍसिडिक ऍसिडच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ते चव वाढवते. काय वाढवते ते? चव. आणि अन्न पदार्थांचे संरक्षण करते. प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्याला वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, जे तुम्ही दुकानातून आणणारं जे लोणचं आहे ते खूप वेळ का टिकतं? कारण की त्याच्यामध्ये हे ऍसिडिक ऍसिड असतं आणि त्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जातं. कुठल्याही गोष्टीमध्ये जर साखर खूप वापरली किंवा मीठ वापरलं तर ती वस्तू लॉंग टाइम टिकते. फॉर एक्झाम्पल लोणच्यामध्ये काय असतं? मीठ असतं, मिठामुळे ते लॉंग टाइम टिकतं. त्याच्यानंतर एखादी मुरब्बा असेल, मुरब्बामध्ये तुम्ही साखर टाकता. गाजरचा हलवा असेल, त्यामुळे ते लॉंग टाइम त्या ठिकाणी टिकत असतं. तर साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्ह असतं, आणि तसंच प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय आहे? ऍसिडिक ऍसिड. गॉयटर हा रोग कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? गॉयटर म्हणजे थायरॉइड किंवा गॉयटर किंवा त्याला गलगंट देखील म्हटलं जातं. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटर हा रोग होत असतो. मग आयोडीन आपल्याला कुठून मिळतं? तर मिठामधून. आयोडीन युक्त नमक जे असतं त्याच्यातून आपल्याला हे मिळतं. आणि जे सी फूड आहे, समुद्र फूड म्हणजे मासे, फिश वगैरे जे पण काय, तर त्याच्यातून हे तुम्हाला आयोडीनची कमतरता पुरेपूर भर केली जाते. आलं लक्षामध्ये? गॉयटर हा जो गलगंट हा जो आजार आहे हा मोस्ट ऑफ द पहाडी क्षेत्रातल्या महिलांमध्ये आढळतो. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर तिकडच्या महिलांमध्ये हा आजार त्या ठिकाणी आढळतो. आम्ल म्हणजे काय? ऍसिड. आम्लाची चव कशी असते? तर आम्लाची चव कशी असते? आंबट. तर त्याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, आम्ल आणि आम्लारी. आम्ल म्हणजे ऍसिड, आम्लारी म्हणजे बेस. तर बघा, आम्लाची जी चव आहे ती आंबट असते म्हणजे सोड, आणि आम्लारीची चव असते तुरट, एस्ट्रिजंट म्हणून असते ती चव. तर हे लक्षात घ्यायचं, जी गोष्ट तुरट लागते तर ती काय आहे? बेस. आणि जी गोष्ट आंबट लागते ते काय आहे? ऍसिड आहे. आलं लक्षामध्ये? लिंबू कसा लागतो? आंबट. चिंच कशी लागते? आंबट. म्हणजे त्याच्यात काय आहे? ऍसिड. दही कसं लागतं? आंबट. येतं लक्षात? जर याला आपल्याला चेक करायचंय की एखादी पदार्थ ऍसिड आहे का बेस आहे, आम्ल आहे का आम्लारी आहे, तर याच्यासाठी आपण वापरतो लिटमस पेपर. काय वापरतो? लिटमस पेपर. मग जर लिटमस पेपरवर जर तुम्ही 1-2 थेंब टाकले त्याचे, त्या पदार्थाचे, आणि लिटमस पेपर जर लाल झाला, रेड कलर आला, तर ते काय आहे? ऍसिड. आणि त्याच लिटमस पेपरला जर निळा कलर आला तर ते काय आहे? बेस म्हणजे आम्लारी आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर
आम्ल काय करतो, ऍसिड काय करतो, हायड्रोजन आयन दान करतो, देतो. त्याच्याकडे जो H+ आयन आहे तो देऊन टाकतो. मग तो घेतो कोण, तर तो घेतो आम्लारी, बेस. आम्लारी काय करतो, हायड्रॉक्साईड आयन किंवा हायड्रोजन आयन स्वीकारायचं काम करतो. हायड्रोजन किंवा OH आयन काय करतो, स्वीकारायचं काम करतो. आलं लक्षामध्ये, हा त्यांच्यातला फरक आहे. पहिला फरक काय बघितला आपण, चवीचा. ऍसिड आंबट लागतं आणि आम्लारी जे बेस जे काय लागतं, तुरट. दुसरी गोष्ट, लिटमस पेपर जर लाल झाला तर ते ऍसिड आहे, निळा झाला तर बेस आहे. जे ऍसिड आहे ते H+ आयन देतं आणि बेस काय करतं, ते घेतो. किंवा हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH आयन काय करतो, घेतो. मग याच्यामध्ये पीएच अजून असतो, पीएच वरून ठरवलं जातं. बघा, जी पीएच स्केल आहे त्याच्यामध्ये 0 ते 14 पर्यंत आकडे असतात. पीएच स्केल मध्ये 0 ते 14 पर्यंत. मिडल असतो याचा 7. मिडल काय असतो, 7. तर जे 7 पेक्षा कमी असतात त्याला म्हटलं तर ऍसिड, पीएच 7 पेक्षा कमी असतो. आणि जे 7 पेक्षा जास्त असतात त्याला म्हटलं तर बेस म्हणजे आम्लारी. आणि जे एक्झॅक्ट 7 असतात त्याला म्हटलं तर न्यूट्रल. काय म्हटलं आता, न्यूट्रल. आलं लक्षामध्ये. पण न्यूट्रल काय असतं, जेव्हा आकाशातून ढगातून पाणी पडतं ना, येते लक्षात, तर ते पाण्याचा जर पीएच तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो एक्झॅक्ट 7 भरेल. किती भरेल, 7. कारण की तो काय, न्यूट्रल. ते ना ऍसिड आहे ना ते बेस आहे, तर त्या पाण्याची चव लागत नाही. येतं का लक्षात. पण जसं ढगातलं पाणी खूप जमिनीच्या खाली येतं, तर खाली आल्यानंतर जे प्रदूषणाचे जे घटक आहेत, आलं का लक्षात, ते घटक त्या पाण्यामध्ये काय होतात, मिक्स होतात. मग त्या शुद्ध पाण्याचा, समजा इथून पाणी पडायला स्टार्ट झाला तर इथपर्यंत येते, त्याचा पीएच जो आहे तो 7 असेल. पण आता ते खाली वातावरणामध्ये जे इतर गॅस आहेत, प्रदूषण आहे, ते अवजड असल्यामुळे ते खालच्या भागात असतं. तर आता इथलं पाण्यामध्ये ते प्रदूषण मिक्स झाल्यामुळे, विविध प्रकारचे गॅस मिक्स झाल्यामुळे त्याला आता ऍसिडिक रूप प्राप्त होतं. म्हणजे जो पीएच 7 होता तो घटून 6.8 किंवा 6.9 किंवा 6.5 म्हणजे त्याचा पीएच काय होऊन जातो, घटून जातो. आणि त्याचा पीएच जर अति घटून गेला तर ऍसिड रेन होते. माहिती का, ऍसिड रेन माहिती का, बऱ्याच भागामध्ये ऍसिड रेन होते, पिकांना त्याचं नुकसान होतं. तर ते काय होतं, कारण की त्या भागात भरपूर प्रदूषण झाले असतं, हवेमध्ये खूप जास्त प्रदूषण असतं आणि ते पावसाच्या पडणाऱ्या पाण्यात मिक्स होतं आणि ऍसिड रेन्स मध्ये रूपांतर होतं. तर ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी ते काय, ऍसिड का बेस, ऍसिड. आणि ज्याचा सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, नायट्रिक ऍसिड HNO3, त्याच्यानंतर इकडे काही बेस दिलेले आहेत, सोडियम हायड्रोक्साईड NaOH, बघा OH आयन आहे त्याच्याकडे, बरोबर. इथं पण काय आहे, पोटॅशियम हायड्रोक्साईड, कोणता आयन त्याच्याकडे, OH आयन आहे. अमोनिया NH3, आणि याच्याकडे कोणता आयन असतो, H असतो. बघा H, हा H देण्याचं काम करतो. जर ऍसिड आणि बेसची जर रिॲक्शन झाली तर काय होतं, न्यूट्रल. काय होतं, न्यूट्रल. बघा, तुम्हाला बऱ्याच वेळेस जेवण केल्यानंतर जर तेलकट गोष्ट किंवा तिखट गोष्ट खाल्ली गेली तर काय होतं, ऍसिडिटी. म्हणजे बॉडीमध्ये, स्टमक मध्ये ऍसिडचं प्रमाण वाढतं. मग तुम्ही एक जेल्युसिल नावाची गोळी येते ऍसिडिटी कमी करण्याची, ती गोळी तुम्ही खातात तर ती असते बेस. मग ती जेव्हा पोटात जाते आणि ती त्याच्यामध्ये मिक्स होते तर बेस आणि ऍसिडची रिॲक्शन होऊन न्यूट्रल रिॲक्शन तयार होते आणि तुमच्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम काय होतो, दूर होतो, कमी होतो. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी म्हटलं जातं, तर रक्तातील ज्या श्वेत पेशी, पांढऱ्या पेशी, जेव्हा त्याला WBC पण म्हटलं जातं, व्हाईट ब्लड सेल किंवा व्हाईट ब्लड कार्पस्कल. सेल आणि कार्पस्कल एकच झालं, येतं लक्षामध्ये. तर त्यांना सैनिकी पेशी म्हटलं जातं. बाहेरून येणाऱ्या व्हायरस पासून, बाहेरून येणाऱ्या फॉरेन पार्टिकल पासून ते तुमच्या बॉडीचं काय करतात, संरक्षण करत असतात. सोल्जर सेल्स पण त्यांना म्हटलं जातं. पेशी 3 प्रकारच्या असतात, लाल रक्तपेशी रेड ब्लड कार्पस्कल,
पांढऱ्या पेशी व्हाईट ब्लड कार्पस्कल आणि रक्तबिंबिका किंवा रक्तपेटिका त्याला म्हटलं जातं प्लॅटिलेट्स. रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये ज्या पेशी मदत करतात रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या पेशी असतात रक्तबिंबिका किंवा रक्तपट्टिका म्हणजेच प्लॅटिलेट्स. रक्त म्हणजे बॉडीमध्ये रक्त नाही गोठत. जखम झाल्यानंतर कालांतराने तुमचा रक्तस्राव थांबतो कारण की ब्लड क्लॉट होतं, रक्त गोठलं जातं, रक्त बाहेर पडणं बंद होतं जखमी झाल्यानंतर. तर त्याच्यामध्ये कोण मदत करते? प्लॅटिलेट्स मदत करते. आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी विटॅमिन प्रोटीनचं वहन करण्यासाठी ज्या पेशी कामी येत आहेत त्या कोणत्या आहे? आरबीसी. आणि जे फॉरेन पार्टिकल पासून व्हायरस पासून जे बचाव करणाऱ्या पेशी त्या कोणत्या आहेत? डब्ल्यूबीसी, व्हाईट डब्ल्यूपीसी. इथं दिले आहेत बघा, या आरबीसी आहे, या प्लॅटिलेट्स आहे आणि या डब्ल्यूबीसी आहे. डब्ल्यूबीसी सगळ्यात मोठ्या असतात आकाराने. बल म्हणजे फोर्स ही कोणत्या प्रकारची राशी? हे आपल्या मोजण्याच्या राशी म्हणतोय. इंग्रजीमध्ये म्हटलं तर वेक्टर आणि आदिशला इंग्रजी म्हटलं तर स्केलर. येतं लक्षामध्ये बघा. स म्हणजे आहे, अ म्हणजे नाही, अ म्हणजे नाही, स म्हणजे आहे, अ म्हणजे नाही. तर सदिश, दिश म्हणजे दिशा. ज्या राशीला दिशेची गरज पडते, ज्या राशीला दिशेची गरज पडते ती सदिश आणि ज्या राशीला दिशेची गरज पडत नाही ती अदिश. तर आपण त्या राशींचं थोडं या ठिकाणी बघू. तर बघा, ज्या राशींच्या मापनासाठी, मापनासाठी म्हणजे मोजण्यासाठी परिमाण व दिशा, परिमाण म्हणजे एकक आणि दिशा दोघांची गरज पडते, दोन्ही बाबींची आवश्यकता असते, त्यांना सदिश राशी असे म्हणतात. उदाहरण म्हणजे त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन, बल फोर्स, वेग म्हणजे वेलॉसिटी, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर यांना सदिश राशी म्हटलं तर कारण की यांना एकक आणि दिशा डायरेक्शन, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन बोथ क्वांटिटीज रिक्वायर्ड दोघांची गरज पडते. येतं लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं ही चेअर 2 फूट सरकवायची. किती फूट? 2 फूट. तर हे 2 फूट झालं एकक परिमाण. किती फूट सरकवायची आहे? 2 फूट सरकवायची. हे काय झालं? परिमाण. आता तो मला विचारेल सर कुठं? 2 फूट इकडे काय इकडे? मग त्याने काय विचारली मला? दिशा विचारली. म्हणजे परिमाणाची गरज पडली. किती सरकवायची आहे? 2 फूट. आणि पूर्वेकडे का पश्चिमेकडे का उत्तरेकडे म्हणजे दिशेची गरज पडली. म्हणून याला काय म्हटलं गेलं? सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी. आलं लक्षामध्ये. ज्या राशी केवळ परिमाणाच्या साह्याने व्यक्त होतात म्हणजे एककाची गरज पडते परंतु दिशेची गरज पडत नाही, दिशेची आवश्यकता नसते, अशा राशींना अदिश राशी म्हणजे स्केलर राशी असे म्हटले जाते. लांबी, वस्तुमान, घनता, तापमान, ऊर्जा. मी जर असं म्हटलं की आजचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे, तर 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे मला एककाची गरज पडली, तर तुम्ही मला असं विचाराल का सर कोणत्या दिशेला आहे तापमान? नाही, ते तापमान तर सगळीकडे. मी जर असं म्हटलं तुम्हाला की 2 लिटर दूध घेऊन यायचंय, किती लिटर? 2 लिटर दूध, तर तुम्ही तिथं दुकानावर गेल्यावर असं म्हणाल का त्या दूधवाल्याकडे की 2 लिटर दूध द्या उत्तरेकडे? दिशेचा वापर केला का? नाही. तर या ठिकाणी किंवा तुम्ही साखर घ्यायला गेले तिथे दिशेचा वापर पडतो का? नाही. तर ज्या ठिकाणी दिशेची गरज नाही, फक्त एककाची गरज आहे, ती म्हणजे स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी. आणि ज्या ठिकाणी दिशा आणि एकक दोघांची गरज आहे ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी. येतं लक्षामध्ये. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे छोटा जी. म्हणजे तुम्हाला 5 मजली बिल्डिंग वरून खाली उडल्यावर तुम्ही आकाशात न जाता तुम्ही खाली खेचले जातायत, तर त्याला म्हटलं तर जी ग्रॅव्हिटेशन म्हटलं. आता उडी मारल्यानंतर तुम्ही कुठे येता? खाली येतात, वर उडता.
खाली येतो. तर ते कोणामुळे होतं? कोण खेचते आपल्याला? ग्रॅव्हिटी खेचते. ग्रॅव्हिटी कोणाला आहे? पृथ्वीला. तर ते जे ग्रॅव्हिटी जे खेचतंय, ज्या पॉवरने खेचतंय त्याला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आणि त्याची एक व्हॅल्यू आहे, किंमत आहे. ती किंमत काय आहे? तर ती किंमत आहे 9.8. पुढे एकक काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही रेषा असते पर. मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर प्रति सेकंदाचा वर्ग. तर एकक पण तुम्हाला महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जी ची व्हॅल्यू 20 आहे समजा 9.8, पण पर्याय असा आला 9.8 मीटर पर सेकंड आणि पर्याय बी आला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा सिच्युएशनला जर तुम्हाला फक्त 9.8 पाठ आहे तर तुम्ही कन्फ्युज होणार की नेमकं हे काय आहे. तर एकक देखील तुम्हाला पाठ असलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? पण ही जी ची व्हॅल्यू सगळ्या पृथ्वीवर सारखी नसते, तिची व्हॅल्यू बदलत असते. तर जी ची व्हॅल्यू सगळ्यात कमी जी आहे ती आहे इक्वेटरवर. याला मराठीत म्हटलं तर विषुववृत्त. कशावर कमी आहे? इक्वेटर म्हणजे विषुववृत्तावर सगळ्यात कमी. मग ती विषुववृत्तावर ती व्हॅल्यू जी आहे ती जी ची आहे 9.78. आणि सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते पोलवर. हा कोणता पोल आहे? नॉर्थ पोल. आणि हा कोणता पोल आहे? साऊथ पोल. तर सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते त्याची पोलवर. पोलवर आहे त्याची व्हॅल्यू 9.83. तर ऑल ओव्हर पृथ्वीवरची ऍव्हरेज व्हॅल्यू जी वापरली जाते, ऍव्हरेज व्हॅल्यू इथं बदलते सगळीकडे, पण ऍव्हरेज व्हॅल्यू काय आहे? 9.8. 9.8 म्हणजे याला मी 0 जरी घेतला तरी काही फरक पडत नाही. 9.80 किंवा काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 9.81 पण बघायला मिळेल, पण शक्यतो परीक्षेला हा पुढचा अंक घेत नाही. 9.8च एवढंच त्या ठिकाणी घेतात. तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर अल्फा कणांवर कोणत्या प्रकारचा प्रभार असतो? प्रभार म्हणजे चार्ज. अल्फा, बीटा, गॅमा हे एक प्रकारचे रेज आहेत. एक्सरे ऐकलाय का सगळ्यांनी? एक्सरे एक्सरे कुठे वापरला तो? दवाखान्यात माहिती आहे, पण का वापरला तो? हा, बॉडीज मध्ये कुठे क्रॅक गेलाय का ते फाइंड आउट करण्यासाठी. तसं अनेक आजारांमध्ये हे अल्फा किंवा अनेक संशोधनामध्ये अल्फा बीटा गॅमेराचा त्या ठिकाणी वापर केला जातो. मग यांच्यावर कोणता प्रभार असतो असा विचारला. अल्फावर कोणता प्रभार असतो? तो कोणता प्रभार असतो? धन प्रभार, पॉझिटिव्ह चार्ज असतो. येतं लक्षात? आता यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. अल्फा कणावर कोणता प्रभार आहे? धन प्रभार आहे अल्फावर. याची जी भेदक क्षमता आहे ती 0.02 mm जाडीचा अॅल्युमिनियमचा पत्रा भेदू शकते. जो बारीक 0.02 mm चा जो पत्रा असतो तर त्याला सुद्धा ते आरपार भेदून जाऊ शकते, एवढी याची भेदक क्षमता असते. पण बीटा आणि गॅमापेक्षा सगळ्यात कमी असते. आलं का लक्षामध्ये? मग सगळ्यात कमी भेदक क्षमता कोणाची? अल्फाची. मग त्याच्यानंतर बीटा. बीटावर कोणता प्रभार असतो? तर निगेटिव्ह प्रभार असतो, ऋण प्रभार असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. तुम्ही सेल घेतला, सेलच्या एका साईडला काय राहतं? पॉझिटिव्ह चार्ज, एका बाजूला निगेटिव्ह चार्ज, बरोबर? याची जी भेदक क्षमता आहे ती 2 mm जाडीचा अॅल्युमिनियम पत्रा भेदू शकतात. म्हणजे अल्फापेक्षा 100 पटीने याची भेदक क्षमता जास्त आहे. आलं का लक्षामध्ये? आणि त्याच्यानंतर गॅमा कण हा उदासीन असतो, याच्यावर कुठलाही चार्ज नसतो. याची भेदक क्षमता 15 mm, सगळ्यात जास्त. अल्फा किरणांपेक्षा 10,000 पटीने गॅमा किरण जास्त भेदक क्षमता ठेवतो. आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये जे मोठे मोठे कॅमेरा असतात स्कॅन करण्यासाठी त्या ठिकाणी गॅमा किरणांचा वापर केला जातो. तर बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, अल्फा चे चिन्ह आहे बीटा आणि गॅमा, बरोबर? त्याच्यात काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? याला चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. याला निगेटिव्ह. याला चार्ज नाही, कुठला चार्ज नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, भेदक क्षमतेनुसार चढता क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात कमी भेदक क्षमता अल्फाची, अल्फापेक्षा जास्त बीटाची आणि बीटापेक्षा जास्त गॅमाची. एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? 1 न्यूटन म्हणजे
किती डाईन? हा प्रश्न तर खूप IMP म्हणजे बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये बघितला तर हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे. तर 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. 10⁵ म्हणजे एकावर 5 शून्य, 1 2 3 4 5. ही जी पद्धत आहे ती शॉर्टकट आहे लिहिण्याची पद्धत. 10⁵ 10 वर 10चा 5वा घात. आलं लक्षामध्ये? मग हे न्यूटन आणि डाईन काय? तर न्यूटन आणि डाईन बलाचे एकक आहे. जो फोर्स काउंट केला जातो तर न्यूटन किंवा डाईन मध्ये काउंट केला जातो. मला सांगा साखर आपण कशात आणतो? किलो मध्ये. दुकानावर गेलो का काय सांगतो? 2 किलो साखर द्या. तिथं आपण असं म्हणतो का 2 ग्रॅम साखर द्या? नाही. तर तिथं आपण मोठं एकक वापरलं. सोनाराच्या दुकानावर गेल्यावर ग्रॅम मध्ये आपण सोनं मागतो. आपण असं थोडे म्हणतो 5 किलो सोनं द्या. येतं लक्षात? तर आपल्याला माहिती आहे कुठं काय वापरायचं आहे. तसं फोर्सचे 2 एकक आहेत. एक आहे MKS पद्धतीचं. MKS पद्धतीचे म्हणजे जे मोठे एकक असतात ना त्याला MKS पद्धतीचे एकक म्हटले जातात. याच्यामध्ये M आहे मीटर, K आहे किलोग्रॅम आणि S आहे सेकंद. आणि CGS पद्धतीचं मीटरच्या ऐवजी काय घेतलं? सेंटीमीटर. किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम. आणि MKS मध्ये पण सेकंद आहे आणि CGS मध्ये पण सेकंद आहे. तिथं हावर किंवा मिनिट वापरलेलं नाही. तर MKS पद्धतीचं एकक जे म्हणजे जे मोठे एकक असतात तर ते मोजले आता न्यूटन मध्ये, ज्याला आपण N ने डिनोट करतो. न्यूटन कोण होता? सायंटिस्ट होता. आणि CGS पद्धतीचे एकक म्हणजे जो बल मोजला जातो ते कशामध्ये? डाईन मध्ये. DYNE. ते छोटे एकक आहे. आलं लक्षामध्ये? जर एखादी सेंट्रलची एक्झाम देत असाल ना तर तुम्हाला हे PDF खूप जास्त पाहिजे कारण की सेंट्रलच्या एक्झामला कमीत कमी 8-9 मार्काला येतं सायन्स. तर तिथं तुम्हाला खूप जास्त आणि एक मार्क महत्वाचा आहे. तुम्हाला आता रेडीमेड मटेरियल मी दिलंय, आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याला कसं घ्यायचंय. आलं का लक्षात? वाहनांचा साइड मिरर कोणत्या प्रकारचा असतो? वाहनांचा साइड मिरर कोणत्या प्रकारचा असतो? तर तो असतो कॉन्व्हेक्स मिरर. तो काय असतो? कॉन्व्हेक्स मिरर. इथं लिहिलेलं आहे बघा, ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. तर याचा अर्थ काय असतो माहितीये? की तुम्हाला आरशामध्ये जेवढी लांब ती वस्तू दिसते ती तेवढी लांब नाहीये, ती जवळ आहे. ओव्हरटेक मारताना सांभाळून मारा किंवा हायवेवर लेन चेंज करताना सांभाळून लेन चेंज करा. येतं का लक्षामध्ये? मग याचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय ते आपण बघूया. ट्रक किती मोठी असते? भरपूर मोठी ना. ते तुम्ही साध्या मेकअप करण्याच्या आरशात बघा ते ट्रक दिसणार नाही, तिचे हेडलाइटच दिसतील आपल्याला. पण जी व्हेकलचा जो काच आहे या छोट्याशा काच मध्ये पूर्ण ट्रकच्या ट्रक दिसेल तुम्हाला. म्हणजे जी मोठी इमेज आहे ती छोटी करून दाखवली जाते आपल्याला. हा झाला फायदा. म्हणजे मागे कोण आहे हे तुम्हाला एकदम स्पष्टपणे दिसते. हा काय झाला तुमचा फायदा. आता इथे डिसएडव्हान्टेज काय आहे की ती ट्रक तुम्हाला दिसायला फार लांब दिसते पण ती लांब नाहीये, ती जवळ आहे. म्हणून तुम्हाला ओव्हरटेक करताना किंवा लेन चेंज करताना विचारपूर्वक लेन चेंज करायची आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून म्हटलंय की ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे मिरर म्हणजे जेवढं तुम्हाला ते अपियर होतंय की ती जे वाहन आहे ते लांब आहे असं अपियर होतंय ते त्याच्यापेक्षा जवळ आहे. आणि तिथं कोणता मिरर बसवलेला आहे? कॉन्व्हेक्स मिरर. येतं का लक्षामध्ये? 2 प्रकारचे मिरर असतात, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. तर हा जो आहे तो आहे कॉन्व्हेक्स आणि हा जो आहे तो आहे कॉन्केव्ह. येतं लक्षामध्ये? केव म्हणजे गुफा. केव म्हणजे काय? गुफा. आणि असं समजा गुफेचं तोंडच आहे म्हणून याला काय म्हटलं? कॉन्केव्ह. आलं लक्षामध्ये? याच्यात कन्फ्युजन करायचं नाही. हा प्रश्न पण भरपूर ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. कळलंय का? बऱ्याच वेळेस हायवेवर आहे ना तुम्ही काही व्हाईट पट्टे बघतात माहितीये का? तर काही ठिकाणी जसा समजा हा रोड आहे बरोबर, तर काही ठिकाणी असे पट्टे असतात, हे व्हाईट पट्टे. आणि हा रोड इथं असा टर्न झाला की ती अशी स्ट्रेट रेषा असते. तर दोघांचा अर्थ काय माहितीये की इथं तुम्ही ओव्हरटेक करू शकता पण इथं ओव्हरटेक करू शकत नाही. तर कधी पण गाडीवर जर गेलात तर एकदा रोडाला व्यवस्थित बघा. जिथं जिथं टर्न येईल ना तिथं तिथं अशी रेषा येईल आणि जिथं जिथं टर्न नाही तिथं तुम्हाला अशी रेषा येईल. बरोबर.
आणि खास करून सिटी मधून जेव्हा तुम्ही प्रवास करतायत, सिटीमध्ये टर्न असो का नसो, जिथं ट्रॉफिक जास्त असते किंवा स्कूल असते तिथं तुम्हाला मध्ये 2 पट्टे असतात पांढरे. तर याचा अर्थ असा होतो की स्ट्रिक्टली ओव्हरटेक मारणं अवॉइड करायचंय, इथं ओव्हरटेक मारू शकत नाही. केल्विन मापन श्रेणीत पाण्याचा गोठण बिंदू व उत्कलन बिंदू किती असतो? आता आपल्याला जनरली सेल्सिअस मध्ये तर माहिती असतं की पाणी जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसला गोठतं आणि 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. गोठण बिंदू म्हणजे फ्रीजिंग पॉइंट आणि उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट. आलं लक्षामध्ये? 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं द्रव रूपातून स्थायी रूपात बर्फात रूपांतर होतं आणि 100 डिग्री सेल्सिअसला द्रव रूपाचं वाफेत रूपांतर होतं, म्हणजे पाणी उकळायला लागतं. पण हे आपल्याला कशामध्ये पाहिजे? केल्विन मध्ये. तर लक्षात ठेवायचं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. म्हणजे जर केल्विन मध्ये मोजायचं आहे तर 273 केल्विनला तो पाणी गोठणार. तो त्यांचा कोणता बिंदू आहे? गोठण बिंदू, म्हणजे फ्रीजिंग पॉइंट आहे. आणि तिथून 100 ऍड केले 373. तर 273 मध्ये 100 ऍड केलं तर 373 केल्विनला पाण्याचा तो कोणता बिंदू असणार आहे? उत्कलन बिंदू, म्हणजे बॉइलिंग पॉइंट असणार आहे. येतं लक्षामध्ये? मग या ठिकाणी तुम्हाला ते दिलेलं आहे बघा, 3 गोष्टी. तापमान जे आहे, टेम्परेचर जे आहे ते 3 गोष्टींमध्ये मोजलं जातं. पहिले आहे केल्विन, दुसरा आहे सेल्सिअस, तिसरा आहे फॅरेनहाइट. काय आहे? फॅरेनहाइट. मग त्यांची इथं स्केल दिली आहे. जी केल्विन स्केल आहे ती 273 पासून स्टार्ट होते. कुठून स्टार्ट होते? 273 पासून. तर कुठं संपते? 373 ला. हे किती झाले टोटल? 100. मग जर असा प्रश्न आला की केल्विन स्केलचे किती भाग पडतात, तर 100 भाग पडतात. राहील लक्षात? कुठून स्टार्ट होते? 273 आणि कुठे संपते? 373. किती भाग पडले? 100 भाग पडले. बरोबर? ते सेल्सिअस मध्ये 0 डिग्री सेल्सिअस पासून स्टार्ट होते, कुठं संपते? 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे किती भाग पडले? 100. केल्विन स्केल मध्ये 100 भाग, सेल्सिअस स्केल मध्ये पण 100 भाग. 273 केल्विन म्हणजे किती डिग्री? 0 डिग्री. आणि 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री. दोघांमध्ये 100 भाग पडतात. पण इथे बघा, फॅरेनहाइट स्केल कुठून स्टार्ट होते माहितीये? 32 पासून स्टार्ट होते. कुठून स्टार्ट होते? 32 पासून. आणि कुठं संपते? 212 ला. कुठे संपते? 212 ला. मग हे किती भाग पडतात हे बघा, 180. 212 मायनस 32 तर किती भाग पडले? 180 भाग पडले. येतं लक्षामध्ये? आणि 0 डिग्री म्हणजे याचं जे स्टार्टिंग आहे त्याचं स्टार्टिंग कुठे आहे? 32 डिग्री पासून. कळलंय सगळ्यांना? तापमापन म्हणजे तापमान मापन श्रेणी जी आहे ती मी तर परत एकदा विभागून दिलेली आहे. तापमान 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत भाग किती? 100. फॅरेनहाइट मापन श्रेणी 32 फॅरेनहाइट पासून तर 212 फॅरेनहाइट पर्यंत 180 भाग आहे. आणि केल्विन मापन श्रेणी 273 केल्विन ते 373 किती भाग आहे? 100 भाग आहे. सेल्सिअस आणि फॅरेनहाइट, सेल्सिअस आणि कोण? फॅरेनहाइट, दोन्ही तापमान श्रेणी -40 डिग्री सेल्सिअस तापमानावर एकत्र येतात. म्हणजे -40 डिग्री सेल्सिअसला आणि फॅरेनहाइटला दोघी टेम्परेचर सारखं असतं. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कधी कधी तुम्हाला असं विचारलं जातं 90 फॅरेनहाइट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस किंवा 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरेनहाइट असं पण विचारलं जातं. तर त्याचा कन्व्हर्जनचा फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी या ठिकाणी -40 डिग्री सेल्सिअस घेतो. किती? -40 डिग्री सेल्सिअस. त्या ठिकाणी व्हॅल्यू घेतली -40, सॉरी -40 ने 40 घेऊया आपण. इथं व्हॅल्यू काय घेतली? 40 डिवाइड बाय काय केला? 5. इकडं -32 बरोबर काय आला? 9. तर जर तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन जर सॉल्व्ह केलं तर हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे गणिताचा भाग झाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं
40 आणि 9चा गुणाकार करायचा आणि 5ने f ला गुणायचं आणि 5ने 32 ला गुणायचं आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला कोणाची व्हॅल्यू भेटेल, f ची व्हॅल्यू भेटेल. जर तुम्हाला फॅरेनहाइट मध्ये दिलंय तर ते फॅरेनहाइटची व्हॅल्यू इथं टाकायची आणि त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं, सेल्सिअस मध्ये. याच्यावर वाटल्यास मी सेपरेट एक लेक्चर घेईल, कारण की मग आपलं हे लेक्चर फार लेंथी त्या ठिकाणी होऊन जाईल. येतं लक्षामध्ये, तर ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता जर समजा या ठिकाणी जर मी 40 डिग्री घेतलं, किती 40 फॅरेनहाइट घेतलं, काय घेतलं 40, तर या ठिकाणी बघा, सॉरी 40 ने इथं -40 घेतलं, -40 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू -40 फॅरेनहाइट. सेल्सिअस काय घेतलं -40 आणि फॅरेनहाइट काय घेतलं -40, -32 डिवाइड बाय काय घेतला 9. बरोबर. याचा भागाकार काय येईल सांगा. हा -8. 5 1 5, 5 8 40, तर काय आला -8. बरोबर. आणि इथं -40 -32 किती झाली -72 डिवाइड बाय 9 आणि याचा भागाकार -8. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय आली इक्वल. काय घेतल्यावर -40 डिग्री सेल्सिअस घेतल्यावर आणि -40 फॅरेनहाइट घेतल्यावर हे तापमान काय आले, सेम आले. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की -40 ला सेल्सिअस आणि फॅरेनहाइट काय राहतं, सेम राहतं, एकत्र व्हॅल्यू येतात, एकच व्हॅल्यू येते. पाण्याचे असंगत आचरण, पाण्याचे असंगत आचरण, एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या इतर प्रॉपर्टी पेक्षा वेगळा बिहेव करतो तर त्याला काय म्हटलं जातं, असंगत आचरण. येतं लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की एक व्यक्ती फार शांत स्वभावाचा आहे आणि अचानक तो संताप करतोय, तर आपण काय म्हणतो, अरे आज याला असं काय झालेलं आहे, तर याचा अर्थ तो त्याची जी प्रॉपर्टी त्याच्यापेक्षा कसं वागतोय, तो वेगळं वागतोय. तर त्याचे पाण्याचं जे असंगत आचरण जे होतं ते होतं 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअसला. आलं लक्षामध्ये. मग ते काय असंगत आचरण होतं ते आपण या ठिकाणी बघू. बघा होतं काय, 4 डिग्री सेल्सिअस पासून जेव्हा आपण 0 डिग्री सेल्सिअसला जातो, कुठून 4 डिग्री सेल्सिअस पासून कुठं चाललोय आपण, 0 डिग्री सेल्सिअसला आपण जेव्हा जातो, मला सांगा तापमान कमी करतोय का वाढवतोय, कमी करतो. म्हणजे जेव्हा आपण तापमान कमी करतो कुठून तो कुठपर्यंत, 4 डिग्री सेल्सिअस पासून तर 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जेव्हा तापमान आपण कमी करतो तेव्हा पर्यंत तापमान कमी केल्यास पाणी प्रसरण पावते. पाणी काय होते, प्रसरण पावते. ऍक्च्युली तिने आकुंचन पावलं पाहिजे होतं. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही एखाद्या वस्तूला थंड करणार तेवढी ती वस्तू कॉम्प्रेस होणार, आकुंचन होणार. हिवाळ्यामध्ये तुम्ही कसं करता, गोधडी पांघरून स्वतःला आकुंचन पावतात. काही हिवाळ्यात असं चालतं तुम्ही नाही. आणि उन्हाळ्यामध्ये मोकळं, अरे यार काय गरम होते, म्हणजे तुम्ही मोकळ होतात. इथं लक्षामध्ये. तसं जेवढी एखादी गोष्ट थंड होणार तर ती काय होणार, आकुंचन पावणार. आणि जेवढी एखादी गोष्ट गरम करणार तेवढं ते काय होणार, प्रसरण पावणार. एखादी लोखंडाची पट्टी तिला गरम करा, तिची थोडी हाईट वाढून जाते. का वाढते, प्रसरण पावल्यामुळे, टेम्परेचर वाढवल्यामुळे. आता होतं काय, 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला आपण काय करतोय, थंड करतोय. तर थंड केल्यानंतर बाकीचे पदार्थ काय होत आहेत, आकुंचन पावते. पण इथं काय होतंय, उलट होतंय. इथं आकुंचन न पावता ते काय होत आहेत, प्रसरण पावतायत. आणि तेच जर तुम्ही उलट केलं 0 डिग्री सेल्सिअस तर 4 डिग्री सेल्सिअसला, तर टेम्परेचर जसं जसं वाढवणार तसं तसं प्रसरण पावलं पाहिजे. पण इथं उलट होतंय, 0 डिग्री सेल्सिअस तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढवल्यास पाणी काय होते, आकुंचन पावते. म्हणजे उलट होते, उलट बिहेव करते. थंड केल्यावर काय झालं पाहिजे, आकुंचन पावलं पाहिजे. गरम केल्यावर प्रसरण. इथं जसं थंड करतोय तर इथं आकुंचन न पावता प्रसरण पावतंय. इथं गरम केल्यावर प्रसरण झालं पाहिजे पण काय होतंय, आकुंचन. म्हणजे ड्युरिंग या तापमानामध्ये ते ना वेगळंच बिहेव करतंय. आणि म्हणून याला म्हटलं गेलं पाण्याचे असंगत आचरण, प्रॉपर्टीपेक्षा वेगळं वागणं. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअसला जेव्हा पाणी जातं आणि जर फ्रीज मध्ये जर तुम्ही पाण्याने फुल पाण्याने बॉटल भरलेली काचेची, तर ते पाणी प्रसरण पावल्यामुळे ती काचेची बॉटल फुटण्याची संभावना असते. आलं लक्षामध्ये.
आय थिंक हा लास्ट क्वेश्चन होता. तर एवढे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण घेतले. हा आपला सायन्स विज्ञानवरचा हा सेकंड लेक्चर होता. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट बघितलं नाही, आपल्या ऍपला ते फर्स्ट लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चर बघा, सेकंड लेक्चर बघा, आणि ही पीडीएफ मी एकत्र केली. म्हणजे 1 ते 25 प्रश्न याच्यातच आहे आणि पुढे 42 पर्यंत प्रश्न पण याच्यातच आहे. हे सगळे प्रश्न लिहून आणायचे. मी कधी पण रॅन्डमली तुमची वही चेक करेल, ती वही सोबत ठेवायची. खूप फायदा होणार आहे तुम्हाला याचा. एक मार्क तुम्हाला याच्यातला मिळणार आहे. खूप जास्त डीप मध्ये वाचायला जाल तर अवघड होऊन जाईल. त्याकरता लिमिटेड प्रश्न व्यवस्थित वाचा, तुम्हाला 100% मार्क मिळणार म्हणजे मिळणार. प्रीती मॅडमांचं किंवा शुभम सरांचं बेसिक लेक्चर राहील. फक्त जुने विद्यार्थी जातील, नवीन विद्यार्थी जाणार नाही.